शेवग्याच्या शेंगा सगळ्यांनाच आवडतात, पण सारखं-सारखं वाटण घालून केलेली भाजी चमचमीत आपणाला आवडत नाही बरं का. कधी-कधी साधी मुगाच्या डाळीतली शेवग्याची आमटी पण खायला एकदम भारी आणि पौष्टिक असते बरं का. लहान मुलांसाठी, वयोवृद्ध माणसं आपल्या घरात असतील, तर सगळ्यांसाठीची शेवग्याची मुगाच्या डाळीची आमटी एकदम भारी लागते. तर शेवग्याच्या शेंगा शिरा कट करून हळद, मीठ घालून अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं. मुगाची डाळ सुद्धा आपण कुकरमध्ये 1 वाटी लावलेली होती. तर त्याच्यानंतर काय करायचं, कढईमध्ये 2 माप तेल टाकायचं, जिरी मोहरी चांगली तडकू द्यायची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लसूण, कोथिंबीर, अद्रकची पेस्ट टाकायची, 1 टोमॅटो चिरून टाकायचा. हे सगळं साहित्य चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर काळा मसाला 2 चमचे आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं. चिमूटभर हळद टाकायची तेलामध्ये आणि जी शिजवलेली डाळ आहे ती सुद्धा टाकून घ्यायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा बनवून घ्यायचा. म्हणजे आधी थोडं पाणीसुद्धा बाजूला गरम करायला ठेवायचं आणि जे शेंगा शिजवलेल्या आहेत ते सुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचं. छान अशी मुगाच्या डाळीतली शेवग्याची आमटी छान तयार होते. तर वरणासोबत, चपातीसोबत सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना इतकी पौष्टिक आहे. तर तुम्ही सुद्धा मसाल्यामध्ये बनवून कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने नक्की बनवा. मुगाच्या डाळ